दसाना परळीमध्ये धनंजय मुंडे समर्थकांनी काळे झेंडे दाखवले आहेत। परळी आणि शिरसाळ्यामध्ये दसाना विरोध करत काळे झेंडे दाखवण्यात आले। शिरसाळ्यामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचे देखील पाहायला मिळालं। दरम्यान धस परळीची बदनामी करतायत असा आरोप मुंडे समर्थकांनी केलाय। सुरेश धस यांना धनंजय मुंडे समर्थकांनी काळे झेंडे दाखवले। सुरेश धस हे महादेव मुंडेंच्या कुटुंबाला भेटण्यासाठी परळीत गेले होते। भेट घेऊन परततानाच परळीत काळे झेंडे दाखवण्यात आले। त्यानंतर सुरेश धस यांची गाडी शिरसाळा गावात पोहोचली। इथेही धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवत गाडी अडवली। यावेळी पोलीस आणि मुंडे समर्थकांमध्ये झटापटही झाली। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। सुरेश धस यांच्या समर्थकांनी सुरेश धस यांच्या गाडीला संरक्षण देण्याचं काम केलं। 10-12 लोक झेंडे दाखवतात आणि 300 लोक जर इथं फक्त ज्येष्ठ नागरिक आणि ठेवीदार थांबत असतील तर 12 लोकांचा काय विचार करायचा। आणि जर त्यांनी आम्हाला झेंडे दाखवले असतील तर आता भविष्यामध्ये ज्यांच्या समर्थकांनी आम्हाला झेंडे दाखवले त्यांचे नेते आमच्या मतदारसंघात आले त्यांना बी तेच पाहायला मिळेल। त्यात काय विशेष आहे। हे गुंडगिरी या लोकांची न संपल्याचे लक्षण आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले। त्या संविधानामध्ये काळे झेंडे दाखवणे, तुम्हाला दाखवायचे झेंडे दाखवा ना, तुम्ही साईडला उभे राहून झेंडे दाखवा। परळी पोलीसवाल्यांनी त्यांना तिथं पाबंद केलेलं आहे। आता बघतो मी कोणाला पाबंद करतायत। मग 10-12 होते, त्यातले 2 सापडली। आता मला वाटतं 2 का 3च होती। ते 3 जण सुद्धा पोलिसांना गाडीत घालता येणार अशा पद्धतीने पोलीस वागतायत। ओके।